फळं येणाऱ्या गोष्टी लावल्यात तर तुम्हालाही फायदा, अदरवाईज दुसरी झाडं जरी लावलीत तरी निसर्गाला फायदा. चला, या कोपऱ्यामध्ये इकडे आता ही निंबू लावले. या मंडळी शेताच्या बांधावरचा फणस खायला. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे साधारण 4:30 पावणे 5 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि आपण नर्सरीमधून ॲक्च्युली कोकम आणलेत. पण प्रॉब्लेम असा झाला की चांगलासा पाऊस काय लागत नव्हता. आज सकाळपासून थोडा पाऊस आहे, तर आता ती कोकमची झाडं आहेत ती आपल्या शेतामध्ये लावायची आहेत. सोबत एक निंबूचं झाड पण आहे, ते निंबू पण लावायचे. असं एकत्रित सगळं आपल्याला झाडं लावायची आहेत. सोबत आपण गावठी कोकमाची झाडं पण आणलेत, ती पण लावायची आहेत. असं कोकम लागवड प्लस लिंबू लागवड अशी आपल्याला करायची आहे. त्यावर्षी आपण कलमं वगैरे काय आणली नाहीत. घराजवळ एक कलम होतं, ते उंदराने खाल्लं, तर त्या ठिकाणी आता कलम आपण नाही लावते. पण दरवर्षी आपण कोकमा लावतो, गावठी लावतो बिया वगैरे टाकून, त्या काय होत नाहीत. यावर्षी मी खास करून 3 कलमं आणलेत आणि बाकीचे आहेत ती गावठी आहेत. तर अशी लागवड करू आणि मग घरी येऊ. पाऊस काय रिमझिम आहे, म्हणजे मग झाडं लावली तरी काय टेन्शन नाही. चला, आईने कोकम घेतलं आहे, फणस घेतला आहे खायला, शेतावरतीच खाऊ. आणि या बाजूला इकडे निंबू आहे, परत कोकमची 2 झाडं आहेत. तर आता एक काम करतो, पहिलं निंबूचं झाड नेतो, नंतर मग ही 2 झाडांसाठी परत स्पेशली येतो. गावाकडे दरवर्षी सांगत असतो मी की झाडं लावा, झाडं जगवा. त्याप्रमाणे फक्त सांगत नाहीत, आपण पण दरवर्षी काही ना काहीतरी झाडं लावतो. मी बरेच वेळा सांगतो की झाडं लावा, म्हणजे मी हापूसचे जांभे लावा किंवा काजूच लावा असं काय नाही. तुम्हाला जे काय वाटतं ते लावा. त्याच्यामध्ये जांभूळ असेल, आवळा असेल, असं निंबू असेल, कोकम असेल, ह्या गोष्टी पण लावल्या तरी हरकत नाहीत. निसर्गात एवढाच हातभार आणि तुम्हाला पण फळं मिळतील. फळं येणाऱ्या गोष्टी लावल्यात तर तुम्हालाही फायदा, अदरवाईज दुसरी झाडं जरी लावलीत तरी निसर्गाला फायदा. सगळ्या गोष्टीत फायदाच आहे, त्यामुळे झाडं लावलेली कधीही चांगली. तर इकडे शेतामध्ये आलो आहे. इकडे आता भाताची रोपं बघा तयार होत आहेत. इकडे काकडी आणि चिबूडची रोपं पण तयार होत आहेत. लावणीच्या वेळेला हीच रोपं मग दुसऱ्या ठिकाणी लावली जातात. पावसाने वातावरण असं केलं आहे की केवढा मोठाच्या मोठा येईल, पण हे वातावरण दिवसभर असंच आहे आणि रिमझिम पडतो आहे. असं काय मोठा पाऊस आज पडला नाही दिवसभर. चला, आता कोकमची झाडं आहेत ती घेऊन येऊ, म्हणजे मग खड्डे वगैरे खणून लावायला बरं. मळ्यांमध्ये आता फोड वगैरे झाले. त्याच्यानंतर एकदा बेर झाली की तोपर्यंत भाताची रोपं तयार होतील, मग भाताच्या लावणीला सुरुवात. आपण अजून आता 1-2 दिवस आहे, मग परत जाणार. मग लावणीच्या वेळेला परत येऊ. चला, शेतामध्ये आलो आहे. तर इकडे आहे ना, इकडे नारळाची झाडं आहेत बरीचशी. आणि त्या दिवशी चिबड लावली होती बघा, व्हिडिओमध्ये बघितली असेल तुम्ही. तर पाऊस नव्हता, पण पाणी टाकून ती जगले, चांगली जगले. हे बघा, आता पाऊस चांगला पडायला लागला की जोर धरेल ती. आणि या बाजूला लाईनीमध्ये इकडे नारळाची झाडं आहेत. इकडे हे कलम आहे, हे 2 वर्षाचं कलम आहे. ते आता हळूहळू मोठं होतं आहे, भरपूर फांद्या फुटल्यात त्याला. आणि आता ही जी झाडं आहेत आपल्या ती ह्या बांधाने लावायची आहेत, त्या बांधाने लावायची आहेत. हे बघा, नारळाची झाडं चांगली झालेत, मस्त एकदम. आणि इथलं जे कलम होतं ते उंदराने खाल्लं, त्याची मुलं वगैरे खाल्ले, त्यामुळे ते मेल आहेत. आता तिथे काही आपण कलम लावत बसत नाही परत. त्याबद्दल इकडे गवती चहा. आणि यावर्षी आपण केलं आहे नाचणी. ती नाचणीचा रोपटा इकडे आहे, हीच नाचणी तिकडे लावायची दुसऱ्या शेतामध्ये. आणि या बाजूला इकडे पण काकड्या, चिबूड वगैरे आलेत. हे बघा, तर ही रोपं काही इथेच राहतील, काही त्यातली उपटून मग या मळीमध्ये किंवा खालच्या मळीमध्ये वगैरे लावली जातील. चला, आता पटापट खणून घेऊया. चला, आता हे निंबूचं झाड आहे ते लावूया जमिनीमध्ये. मोठा खड्डा झाला, बस तर इकडे असं ठेवू, बरोबर आहे. टाक मग माती. इकडे एका कोपऱ्यामध्ये हे निंबूचं झाड लावलं आहे. कसं काटेरी पण असतं ना तेवढं. खाली पण निंबू आले आहेत एकदम. चला, या कोपऱ्यामध्ये इकडे आता ही निंबू लावले.
त्या बाजूला तिकडे कोकम लावूया. वेगळीच माती ती. फुटली काय तिला. चला म्हणजे झाडं लावून फायनली झालेत. इकडे या बाजूला आहेत ना, ही गावठी आहेत. हे बघा इकडे हे गावठी कोकम, ते पण आपण साधारण 5-6 ठिकाणी लावलेत, 2-2 तरी. हे बघा लाईनमध्ये लावलेत. आणि फणस पण आणला आहे खायला, तो खाऊया. आणि हे आपण आणलेली कोकम. तर हे 3 कोकमाची कलमं आहेत. हे बघा, तर ती लावून झालेत. आणि बाकीची ही लाईनीमध्ये ही कोकम लावलेत आणि हे निंबू लावले. जसं हे झाडं लावण्याचं काम आज झालं आहे. फक्त आज रात्री पाऊस पडला पाहिजे थोडा तरी, म्हणजे कसं त्यांना जीव लागेल चांगला. नाहीतर मग आपण पाणी मारलं ना तर एवढा जीव नाही लागत. समोर सूर्यास्त बघा कसं दिसतोय मस्त. या मंडळी शेताच्या बांधावरचा फणस खायला. आई कापते आणि खातोय आम्ही. गावाकडे कसं अजून पण फणस आंबे जोरदार आहेत, म्हणजे खाल तेवढे कमी आहेत. यावर्षी ॲक्च्युली आंबे फणस लागलेच थोडे उशिरा, आणि मग ते अजूनपर्यंत भरपूर आहेत. जुलै महिना पण पूर्ण जाईल एवढे फणस आहेत. आंब्यांची काही गॅरंटी नाही, पण फणस राहतील तोपर्यंत. या मंडळी फणस खायला या. कापाय शेतावर काय पण खा, जरा जास्तच जातं. घरी एवढे गरे गेले नसते, शेतावर जातं पण तेवढं आणि पचतं पण चांगलं. तरी पण पोरं नाहीत, नाहीतर अख्खा फणस आम्ही वसवतो एका टायमाला. चला फायनली आलेलं आहे घरी. लागवड झाली, आता पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस आला पाहिजे. चला मंडळी घरी आलो, झाडं वगैरे लावली आणि घरी आलो. तर आता घरी आल्याला थोडीशी आवरावर परत करत होतो, कारण ऑफिसची कामं पण असतात. ती मेन सकाळ संध्याकाळ जास्त असतात. दिवसभर मॅनेज होतं, पण सकाळ संध्याकाळ जी मेलिंगची वगैरे कामं असतात ती करावं लागतात. मेल्स वगैरे पाठवायचे असतात ते. आणि संध्याकाळच्या आता लगभग 7 वाजायला आलेत. उजेड बघा किती आहे. ॲक्च्युली आता दिवस मोठा आहे त्यामुळं असा उजेड असतो. आता हळूहळू दिवस छोटा होत जाईल, रात्र मोठी होत जाईल. आज सूर्यदेवाने काय जराही दर्शन दिलं नाही. म्हणजे मध्ये मध्ये ऊन यायचं, पण ते असे ढगातूनच ऊन यायचं. संध्याकाळचं वातावरण बघ कसं झालं. सूर्यास्त ऑलरेडी झाला आहे आणि आता असे ढग आलेत. दिवसभर रिमझिम पाऊस आहे, मोठा असा काय पाऊस पडलेला नाही आहे. असो चला, आज जरा गावची मीटिंग वगैरे पण आहे, तर तिकडे सानेवरती वगैरे जायचं आहे. तर आंघोळ वगैरे करतो आणि मग मीटिंगला वगैरे जरा जाऊ. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर सकाळचे आता 7:30 वाजलेत. पाणी वगैरे भरून झालं आहे आणि आईने चहा दिला आहे, गावाकडचा कोरा चहा. सकाळचं मेन काम असतं पाणी भरणं. रोजच्या रोज पाणी वगैरे भरायला 1 तास जातो. आज जरा लवकर झालं आहे पाणी. तर आता चहा वगैरे पिऊया. त्याच्यानंतर काल जे आपण झाडं लावले आहेत ना त्याला थोडं पाणी घालावं लागेल, कारण रात्रभर काय पाऊस पडला नाही. थोडं शिंपडलं आहे, पण त्याने काय होणार नाही. तर जाऊन थोडंसं पाणी वगैरे शिंपूया. त्या दिवशी बुधवार बाजारातून खारी आणलेली, खारी बटर. तर आज जरा खारी वगैरे खाऊया चहासोबत. खारी आणि चहा भारीच कॉम्बिनेशन. बटर किंवा असं खारी वगैरे असेल ना तर मस्त वाटतं जरा सकाळी. थोडा आज नाश्ता लवकर करतो आहे. आता 7:30 वाजता चहा आणि खारी, आणि त्याच्यानंतर परत 8:30-9ला नेहारी पण होईल. गावाकडे हेच आहे, जेवण जातं पण आणि सकाळी नेहारी वगैरे बनलेली पण असते. आता शहरात आपण गेलो
की तिकडे कसं आहे सकाळी काहीतरी थोडंफार नाश्ता केला की डायरेक्ट दुपारचं जेवण आणि मग रात्रीचं जेवण. चुकून काही जण संध्याकाळी नाश्ता करत असतील. गावाला तसं नाही, सकाळी तुम्ही चहासोबत काही पण खा, पण न्याहारीमध्ये भाकरी आणि भाजी असणार. हे गावाकडचं एक वेगळं गणित आहे. असो, चला आता पटापट चहा पिऊन घेऊ आणि मग शेतामध्ये जाऊ. चला, चहा पिऊन झालं आहे. आणि यावर्षी पावसाने काय मनावर घेतलं आहे माहिती नाही. पाऊसच येत नाही, पडेल की नाही ते पण माहिती नाही. मला आहे ना भाताची रोपं तयार झाली असती आणि लावणीला पण सुरुवात झाली असती. तर काय आता सगळंच गणित गणलेलं आहे. जाऊ दे, थोडं थोडं पाणी मारू, मग तेवढं त्यांना टवटवीत पण येईल झाडांना. कारण शेवटी कालच लावलेली झाडं आहेत आणि पाऊस पण रात्री काय पडला नाही खास. इकडे ही भाजी आहे आणि ही बघा भाताची रोपं अजून भरपूर छोटी आहेत त्या मानाने. आता ही ह्याच्याहून अजून डबल झाली असती आणि 5-6 दिवसात लावायला पण झाली असती. आता ह्याला अजून 10 दिवस जातील, कारण पाऊस तेवढा पडतच नाही ना. आणि इकडे ही सगळी चिबूड आणि काकडीची रोपं पण बघा तयार होत आहेत. लावणीसोबत कशी ही पण मग सगळ्या बांधांवरती वगैरे लावली जातात. झाडं आहेत टवटवीत, पण कसं थोडं थोडं पाणी घातलं की बरं होईल. इकडे ही आपली चिबूड आहे, चिबूडचं वेल आहे आणि तो पण टवटवीत आहे. ह्याला पण आई सकाळ संध्याकाळ पाणीच घालते. ही गावठी कोकम टवटवीत आहेत आणि इकडे ही आपण कलमं आणलेली. तर ही तर चांगलीच आहेत, कारण हे घरापासूनच टवटवीत होती. फक्त यांना कसं आता पाऊस पडायला पाहिजे, कारण जमिनीत आता त्यांना टाकलं आहे तर पाणी पडलं की कसं जरा तरतरीतपणा येईल. पाणी म्हणजे पावसाचं पाणी. पावसाचं पाणी लागलं की त्याची मुलं कशी जमिनीत जातील आपोआप. पाणी घालून झालं आहे आणि इकडे आपली ही छोटीशी बाग आहे, नारळाची बाग आहे. आता इकडे कोकमची बाग करायची, म्हणजे नारळ आणि कोकम एकत्र राहतील. आणि कलम काय आता होतं आहे का बघूया. आणि इकडे निंबाचं झाड पण एक लावलं आहे. स्वतःच्या हातानं झाडं लावलीत आणि जगवलीत ना की मस्त वाटतं. आता कसं आपण दरवर्षी काही ना काहीतरी लावतो आहे आणि जगवतो आहे. कलमाची झाडं म्हणजे हापूस आंब्याची झाडं आपली चांगली तयार झालेत, सपाटसुद्धा. आणि इथं झालं होतं ते उंदरान खाल्लं, ठीक आहे. पण झाडं जेव्हा 4 लावाल त्यातली 2 जगतील. तर ती आपली झाडं आहेत. आता नारळ पण आपण गेल्या वर्षी लावलेत, त्या पण आहेत. आणि आता कोकम लावतो आहे. बाकी बघू आता पुढच्या वर्षी घराचं काम झालं ना की घराजवळ एखादा परत काजू लावायचं आहे. कारण घराच्या पाठीमागं सावली, ती सावली पण आणि फळ पण मिळतं. जो होता ना काजू त्याचीच बिया पण टाकून त्याचंच रोप करायचा प्रयत्न करूया. या मंडळी सकाळची न्याहारी करायला आज आईने फ्राय बटाटे केलेत आणि तांदळाची भाकरी. आणि वरती पाऊस हळूहळू वातावरण करतो आहे. दुपारची मंडळी 12 वाजलेत. सकाळी न्याहारी वगैरे व्यवस्थित झाली, पाणी वगैरे घालून आलं नाही तर कामावरच होतो. तर आता नायरीत गेलेला सोमा, तर त्याला थोडं चिकन आणायला सांगितलं आहे. दुपारी जरा जेवणामध्ये चिकन बनवूया. आज पाऊस थोडासा ये जा करतो आहे, मगाशी पण जरा पाठीमाग गेलं भिजायला झालं आहे. तर चला आता चिकन आईने मस्त धुवून वगैरे घेतले, जरा बनवून घेऊ मस्त चुलीवरचं गरम चिकन आणि दुपारचं जेवण करूया. या बाजूला इकडे आईने चिकन मस्त धुवून घेतलं आहे, लसूण ठेचून घेतलेत. तर आता इकडे जरा मसाले लावून घेऊ. हा इकडे चिकन मसाला आणलेला, या बाजूला इकडे आलं लसूण पेस्ट. चूल पण छान पेटले आणि सकाळपासून पाऊस पण आहे, त्यामुळे हवेमध्ये पण मस्त गारवा आहे. हो हळद, हां थोडीशी हळद, हा तिखट मसाला, मिरची पावडर, चवीपुरतं मीठ. या बाजूला इकडे टोप ठेवला आहे गरम व्हायला. आणि इकडे लाकडं पण आणून ठेवलेत ऑलरेडी, तशी सुकी राहतात चुलीजवळ असले की. तेल गरम होतं आहे, तो पण इकडे सगळे मसाले वगैरे आहेत ना लावलेत, चांगले मिक्स करून घेऊ. तेल मस्त तापलं आहे आणि आज बऱ्याच दिवसानंतर पाऊस गडगडतो आहे.
लसूण थोडी लालसर झाले, त्याच्यामध्ये गोडा मसाला टाकूया. गावाकडचा खास हा गोडा मसाला, ज्याने मच्छी म्हणा किंवा चिकन म्हणा एकदम अप्रतिम बनतं. आता याच्यामध्ये चिकन ॲड करून घेऊ. चला याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेऊ. आज ॲक्च्युली आपल्याला थोडंसं फक्त ग्रेव्हीच बनवायची आहे, जास्त रस्सा नाही करायचा. आईने डाळ बनवले, कारण चिकन आणणारे आईला माहितीच नव्हतं. चला एक 10-15 मिनटामध्ये चिकन तयार होईल. बाकी जेवण झालं आहे? हां. ओके, मग जेवूया थोड्या वेळात. पाऊस आता रिमझिम पडायला तर लागला आहे, कदाचित दुपारनंतर जोराचा येऊ शकतो. सध्या तरी फक्त रिमझिमच पडतो आहे. ढग आहेत आकाशामध्ये बघा, काळे ढग आहेत मोठे मोठे. पाऊस दिसतोय का? मोठ्या एकदम शिंदड्या येत आहेत. सरीवरचा पाऊस आहे. पाऊस पडतोय आणि गावाला आता वातावरण एकदम कसं थंडच आहे. जरी पाऊस पडला नाही पडला तर अशा या थंड वातावरणामध्ये मस्त गरमागरम चिकनचा बेत करूया. आज जरा पाऊस आहे, बऱ्यापैकी आहे. बारीक का होईना पण पडतोय. ऊन पण तेवढंच आहे आणि पाऊस पण पडतोय. काय खरं नाही या पावसाचं. लगेच ढग पांढरे होतात. काळे असतात, वाटतं असं जोराचं येईल आणि मग पांढरे होऊन जातात. रोपांसाठी असाच पाऊस हवा आहे, जास्त काय मोठा पाऊस नको आहे, पण थोडा पडला पाहिजे ह्याच्याहून जास्त. हा एकदमच कमी पाऊस पडतो आहे. तिकडे पलीकडच्या डोंगरावरती तिकडे ऊन दिसतं आहे. या बाजूला इकडे एडिटिंगचं काम पण सुरू आहे थोडंफार. ॲक्च्युली काय होतं आहे की गावाला मध्ये लाईट पण जाते, त्याच्यामध्ये ऑफिसची कामं पण असतात आणि मध्ये एडिटिंग पण असते. त्याच्यामध्ये मग टाईम कधी जातो ना ते कळत पण नाही. या बाजूला इकडे बघताय हा DJIचा ॲक्शन 5 कॅमेरा आणि हा GoPro 11. दोन्ही तसे सेम आहेत, पण DJIचा थोडासा कॅमेरा छोटा आहे, मात्र स्क्रीन वाईज हा मोठा आहे. हा बघा, बाकी दिसायला GoPro मोठा आहे. कम्पेअर केलं ना तर मला वाटतं DJI थोडा सध्या प्लस आहे. बॅटरी आणि परफॉर्मन्स दोन्हीमध्ये थोडा तरी DJI ॲक्शन कॅमेरा प्लस आहे. दुपारचं मंडळी 1 वाजून गेलं आहे, तर आता जेवण मस्त तयार झालं आहे. जेवूया. बाहेर पडवीमध्ये झालं आहे. बाहेर मस्त वातावरण आहे, ऊन पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये मस्त दुपारचं चिकन आणि तांदळाची भाकरी सोबत कांदा पण आहे, कांदा निंबू. या जेवायला या मंडळी, जेवायला या. खास चुलीवरचं चिकन सोबत तांदळाची भाकरी, कांदा निंबू आणि भात डाळ असंच जेवण आहे. या बाजूला इकडे आई पण आहे. बऱ्याच वेळा दुपारचं आहे ना असं बाहेरच जेवतो, जरा बरं वाटतं. मस्त झालं आहे. चला दुपारचं मस्त जेवण करून घेऊ. पाऊस काय माहिती नाही, सकाळी असा माहोल केलेला येईल मगाशी पण केला होता. आता काय येऊन जाऊन आहे, मात्र आहे पाऊस दिवसभर. थोडा पाऊस लागतो आहे. तर चला म्हणजे जेवण घेतो, नंतर भेटतो तुम्हाला. चला मंडळी, जेवण झालं आहे मस्त. पाऊस जेवता आलेला थोडासा, पण तो पण गेला आहे. पण आज जरा जोर धरला आहे पावसाने. येऊन जाऊन थोडाफार आहे. तर चला मंडळी, जेवण वगैरे मस्त झालं आहे. आता काय कुठे जाणं तर होणार नाही, कारण ऑफिसचे कामं आहेत जरा. तर आता दुपारनंतर कुठे जाणं तर होणार नाही. बघू, पाऊस वगैरे आला तर त्याचा अपडेट नक्की देईन.
चला आता कामावरतो, नंतर भेटतो. संध्याकाळचे मंडळी 6 वाजलेत आणि दुपारी आपण थोडं जेवण वगैरे आवरलं, मग कामावरत बसलेलो. आता फ्रेश वगैरे मस्त झालो आहे, तर म्हटलं संध्याकाळचा व्हिडिओ संपवावी. आज सूर्यदेवाने एकदम मनावर घेतलं, एकदम मोकळे झालेत बघा, दिसतंय का? पाऊस दुपारपर्यंत बारीक बारीक होता, मात्र नंतर एकदम गायब झाला आहे. यावर्षी पावसाचं काय समजतच नाही, पाऊस कमी पडेल किंवा मग जुलैमध्ये एवढा पडेल ना की तुफान पडेल. असो, चला मंडळी, संध्याकाळ झाले. पाऊस आज पडला आहे, त्यामुळे आज काय पाणी वगैरे तर संध्याकाळी घालायची गरज नाही. कोकमची झाडं आहेत, ती रातांबीची झाडं, ती जगतील. तर चला आता मंडळी कुठेतरी बाहेर फेरफटका थोडाफार होईल, तर तात्पुरत्या स्वरूपात हा पूर्ण व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.